रामराम शेतकरी मित्रांनो, तर बघा आता मी तुम्हाला ऊसामध्ये जे आंतरपीक घेत असतात त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि आंतरपीक हे खऱ्या अर्थाने खरं म्हणजे घ्या की नाही याबद्दल मी सांगणार आहे. तर बघा आता जर आंतरपीक हे कोणी घ्यायचं आणि कोणी नाही घ्यायचं, तर बघा आता हे आंतरपीक ऊसामध्ये जे घ्यायचं ते जास्त करून जे छोटे शेतकरी असतात 4-5 एकरवाले, अशा शेतकऱ्यासाठी परवडणार आहे. कारण कसं की जे मनुष्यबळ आहे ते जास्त लागते आंतरपीक जर घेतलं तर. आणि जर मोठा शेतकरी असला तर त्याने नाही घेतलं तरी चालते. तर आता आपल्याला जे काही आंतरपीक घ्यायचं आहे, तर आता जे आंतरपीक कशामुळे घ्यायचं की जे काही आपला आर्थिक खर्च आहे तो जर वाढला, किंवा जे आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण खतं देतो किंवा फवारणी करतो, तर तेच जर खर्च आपला ह्या खर्चामध्ये निघला तर बऱ्यापैकी आपल्या आर्थिक स्थिती म्हणा किंवा जो हातभार आहे तो लागतो. त्याच्यामुळे आपल्याला हे हे आंतरपीक तर हे पीक घ्यायचं आहे. तर बघा आता आंतरपिकामध्ये आपल्याला ऊसामध्ये परवडणारे पिकं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कांदा पीक आहे. जर कांदा पीक जर चांगल्या प्रकारे त्याची आपण लागवड वगैरे केली आणि जर चांगला भाव लागला तर हे कांदा पीक चांगल्या प्रकारे परवडणार आहे. त्याच्यामुळे कांदा पीक घ्या पाहिजे. त्याच्यानंतर कोबी, जसे की फुलगोबी आणि पानगोबी, तर हे पण चांगलं पीक आहे जे की आपल्याला परवडणार आहे. त्याच्यानंतर लसूण एक आहे, बीट आहे, कोथिंबीर आहे. ते असे 4-5 पिकं जे आहेत हे ऊसामध्ये चांगल्या प्रकारे आपण जर ह्याचं जर चांगलं नियोजन झालं आणि जर भाव चांगला लागला तर निश्चितच हे परवडणार आहे. आणि जे काय हे आपलं आर्थिक उत्पन्न ते पण वाढेल. तर ह्या पिकांचा आपण जर समजा शेतामध्ये जर आपल्या ऊसामध्ये म्हणा जर पीक घेतलं आणि याची लागवड केली तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि जे होणारं उत्पन्न ते पण थोडं वाढेल. तर आता बघा हे झाले 4-5 पिकं, जसं कांदा, कोबी, लसूण, बीट, कोथिंबीर. तर हे जे पिकं आहेत हे चांगले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतात, ज्यामध्ये गहू या किंवा हरभरा आहे किंवा टरबूज आहे, कलिंगड आहे की नाही. तर या पिकामध्ये कसं आहे थोडं हे आहे समजा रिस्क. तर ह्याच्यापेक्षा जे अगोदरचे पिकं होते तेच जर पिकं घेतली तर निश्चितच याचा फायदा होईल आपल्याला आणि उत्पादनामध्ये भर पडेल. ही अशा प्रकारची पिकं आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. धन्यवाद.